नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. सरकार विरोधात बोलतोय म्हणून आमच्यावर हल्ले होऊ शकतात. राहुल गांधींच्या दाव्यानंतर संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आमच्यावर सरकारकडून कारवाई होऊ शकते असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर कारवाईला सामोरं जाण्याची आमची तयारी असल्याचंही त्यांनी सांगितलंय. तर ज्यांची आधीच चौकशी सुरू आहे त्यांना भीती वाटणारच असं यावर आशिष शेलार यांनी म्हटलंय. मी कुणाचं नाव घेतलं नाही अशी ही प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे. राहुल गांधी जी नहीं, जो भी सरकार के खिलाफ आज जोर शोर से अपना आवाज़ बुलंद कर रहे हैं लोकतंत्र बचाने के लिए, उनके सबके खिलाफ एक साजिश रची जा रही है और ये साजिश यहाँ ने विदेश की भूमि पर रची जा रही है। ये मैं आपको बता रहा हूँ। कुछ भी हो सकता है, हमले भी हो सकते हैं हमारे सबके ऊपर, राहुल जी के ऊपर। मुळामध्ये ज्यांनी गुन्हा केलाय, जो बेलवर आहे त्याला भीती राहणारच. जो बेलवर आहे, ज्यांनी गुन्हा केलाय, ज्याची इन्क्वायरी चालू आहे त्याला भीती राहणारच. मी कोणाचं नाव घेत नसलो तरी जे बोलतात त्यांच्या मनातली भीती काय जनता ओळखते. दरम्यान केंद्र सरकारकडून विरोधकांच्या विरोधात ईडी सीबीआयचा वापर होऊ शकतो. राहुल गांधींना याची नक्कीच माहिती असेल असं अनिल देशमुखांनी म्हटलंय. राहुल गांधींच्या हल्ल्यानंतर अनिल देशमुख यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. तर घोटाळे करू नका, घोटाळे केले तर ईडी येईल असं संजय शिरसाटांनी म्हटलंय. राहुल गांधींनी स्वकीयांना चक्रव्यूहात अडकवलं असल्याचं संजय शिरसाट म्हणालेले आहेत. त्यांनी ज्या पद्धतीनं केंद्र शासनावर त्यांच्या अनेक धोरणावर हल्ला केला, अनेक गोष्टी सामोरे आणल्या, त्याच्यामुळे होऊ शकतं. त्यांनी जे सांगितलं की आजकाल तर तुम्हाला माहित आहे की एजन्सीजचा वापर, ईडी असो सीबीआय असो, याचा वापर आपल्या विरोधकांची तोंड बंद करण्यासाठी या एजन्सीचा वापर होतो आहे, हे सर्व देशाला माहीत आहे. त्याच्यामुळे बहुतेक त्यांनी ज्या पद्धतीनं टीका भारतीय जनता पार्टीवर केली, त्याच्यामुळे त्यांना असा मेसेज मिळाला असेल की तुम्ही ज्या पद्धतीने टीका करताय तुमच्यावर आम्ही ईडीची कारवाई करू. घोटाळे करू नका, ईडीची रेट यायचं कारण काय? घोटाळे करू नका आणि ईडी पासून वाचा. तुम्ही जर घोटाळे कराल तर तुम्हाला कोणाचीही सुटका होणार नाही. राहुल गांधी ऑलरेडी स्वतःच एक त्या चक्रव्यूहामध्ये अडकलेला प्राणी आहे आणि त्याला इतरांनी नाही अडकवलं, तर स्वकीयांनी अडकवलेलं.